का हो बापू, ज्ञानेश्वरीच्या घरचे लोक असताना नंदूभाऊंना काऊन पाणी धरलं आणि त्यांनाच काऊन अग्नी दिला? काय माहीत, पण ती शेवटी शेवटी त्यांच्याकडेच होती असं म्हणतात. ज्ञानेश्वरी, अनपेक्षित माणसं जीवनात येतात आणि परिवाराचा हिस्सा बनून जातात. ते म्हणाले, चला तुम्हाला दुःख दाखवतो. गेलो आणि पाहतो तर काय, दुःख रणरणत्या उन्हात करुणेच्या सावलीत अंग चोरून उभं होतं. जगणं मरणाची वाट पाहत जगत होतं. वैशाली आणि निलेशनी मला आणि आरतीला फोन लावून पिंपळगाव ठोसरे गावामध्ये एक पेशंट दाखवण्यासाठी बोलावून घेतलं. दादा, ज्ञानेश्वरी. दादा तुम्ही इथं नका बसू, वास येईन तुम्हाला. सवय मला त्याची. मला तर बाई दारातच वखारी यायला लागली. तो बा बरा बसला तिथं. ज्ञानेश्वरी, काय झालं तुला? दादा तुम्ही मला घेऊन जायला आले का? मला तिकडेच घेऊन चला आणि मारून टाका. मला जगायची बिलकुल इच्छा नाही राहिली. मारायला नाही, जगवायला घेऊन जाणार आहे तुला. तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव. ज्ञानेश्वरी, शांत हो बाळा. मला आधी सांग, काय झालं ते? आधी मला इथून घेऊन चला, मग सांगते तुम्हाला. हो बाळा, मी लवकर घ्यायला येतो. हा, येतो. असे म्हणून मी तिथून निघून आलो. तिला शब्द देऊन मी निशब्द होऊन आलो. आरती, इतकी शांत का बसलीस? अहो सकाळपासूनचं काही डोक्यातनं जाईन माझ्या. अजून बी भानावर बी नाही आली मी. घरच्या नातेवाईकांपेक्षा बी ज्ञानेश्वरीले काय दिवस का होईना पण शेजारच्यांनीच जगवले. हो, पण शेजाऱ्यांना सुद्धा नाईलाज होता. मासिक पाळी, संडास, लघवी साफ करणं कसं शक्य आहे एखाद्या परक्या माणसानं? बरं आता उशीर नको व्हायले, आपण उद्याच आणू तिले. ठीक आहे, उद्याच आणू. सेवा संकल्प चालवताना 50-60 मनोरुग्णांची सेवा करता करता शारीरिक अपंगत्व असताना सुद्धा मन खंबीर असणाऱ्या ज्ञानेश्वरीची भर पडली. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून तिला आपल्या परिवारात सामील केलं. या बाबा, बसा. हो. हे शेकोटीतले लाकडे आहे ना, ते मला लय आवडतात. स्वतः जळतात आणि दुसऱ्याला उब देतात.
माणसांनी तसंच असायला हवं, जळत्या लाकडासारखं. स्वतः जळून दुसऱ्यांना प्रेमाची ऊब देत जगण्यास शिकायला हवं. कशाची उब आणि कशाचं काय, माया वाटायला तर फक्त राखच आली. ज्ञानेश्वरी, बाळा लहानपणापासून अशीच होतीस का ग तू? मी 7व्या वर्गालोक शिकले मी. हां. एखाद्या वेळी दुखे पाठ, पण नंतर बरं बी वाटे. घरात खायची सोय नाही, बाप कायले दवाखाना करणार. 7व्या वर्गात असताना बापाने शाळा सोडायला लावली मले. 40,000 इकली. तेव्हा लग्नाचं फक्त नाव. लय वंगाळ वेळ होती ती. वयात येणं काय हे माहीत नसताना सुद्धा मायावर बाळणपण लादण्यात आलं. मला लग्नाच्या आधीपासूनच चक्कर येत होती. लेकरू झाल्यावर तर ते जास्तच वाढलं. नवरा दारू पिऊन लय त्रास देत जाय. माया दुखण्याचं त्याला काहीच सोयर सुतक नव्हतं. ते चिक्या सांगत होता तुम्ही माय मेली तिकडं. काय? यायला झालं चालू हिचं. आई गेली त्या धक्क्यानं मला पहिला पॅरालिसिसचा झटका आला. हातापायातली समधी ताकद पार निघून गेली. माझ्या बापानं तर 8 दिवस बी वाट नाही पाहिली. त्यानं दुसरं लग्न केलं आणि ते पळून गेले. बाप पळून गेल्यानं भाऊ बी राहायला सुयला घरी इकून पळून गेला. आणि उरला सुरला परिवार बी मायापासून दुरावला. अहो थोडं पाणी देता का? वा महाराणी वा. कौबिनला जे काहीच कसं वाटत नाही हो तुले. कामाच्या नावानं बोंब. नवऱ्याले पाणी मागते. नवऱ्याले हा? ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी, तू रात्रभर इथंच आहे काय? चल मी तुला गावामध्ये घेऊन जातो. राजा, 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 राजा. अरे ओ पिट्या, ही पाय ज्ञानेश्वरी. जाय सरपंच आले बोलून आण.
अरे ही इथं कशी? अहो रात्रभर एसी पाशी पडलेली होती ही, मीच आणलं हिला उचलू. अहो पण हिच्या घरचे लोक कुठे आहेत? अरे शांत व्हा, आपण सगळं करूच ना. तो बाप पण तसलाच आणि भाऊ पण तसलाच, दोघे पण गेले ना पळून. कोण सांभाळणार इले? आता काय माय मेली, बाप गेला, भाऊ बी पळून गेला आणि आता नवऱ्यानं बी इथं टाकली. अरे शांत व्हा तुम्ही. ज्ञानेश्वरी आपल्याच गावची लेक आहे, तेव्हा कसं आपण सगळे मिळून सांभाळ करून तिचा. अहो सरपंच, पण हिला ठेवायचं कुठं? हा कुठं ठेवा, आपला जुना वाडा आहे ना मायावला, त्याच्यात ठेवू आपण तिला आणि तिथंच करू. सारे गावकरी मिळून आपण तिचं सारं सांभाळ करू आपण. बरोबर आहे? पटलं सगळ्याला? वाड्यात घेऊन जाऊ मग आपण तिला. आता जमलं? माही सेवा करायला लोकांनी दिस वाटून घेतले होते. आळीपाळीने सर्वजण मही मदत करत असत. श्वास एक एक माझा जड झाला, आपल्याच माणसाने कसा घात केला. श्वास एक एक माझा. सुरुवातीला लोकांना लय लक्ष दिलं, पण हळूहळू त्याईले बेकंटाळा येऊ लागलं ना. स्वतःच्या कामात लोकायले मही आठवण बी येत नव्हती. कोण्या जन्माचे पातक कळेनाच काही. कोण्या जन्माचे पातक कळेनाच काही. क्षण एकही सुखाचा माझ्या भाळी नाही आला. 8-8, 15-15 दिवस मयाकडं कोणी फिरकत बी नव्हतं. जीव नकोसा झाला होता, पण मरण काही येत नव्हतं. म्हणून मी जे मिळेल ते खायला सुरुवात केली. पाली, उंदीर, झुरळ जे दिसन ते खाल्लं. विष बाधा होऊन मी मेले तर नाही, पण मग थोडीफार भूक तवा भागली. मरणापरीस आता जगण्याची भीती. मरणापरीस आता जगण्याची भीती. खेळ दैवाचा आज पुन्हा का मांडला. अशातच मला दुसरा पॅरालिसिसचा झटका आला. होतं नव्हतं ते शरीर पण हालायचं बंद झालं. आता फक्त मानेच्या वरती मी जिवंत होते. काय व घातलं का इले खायले? नाही व, भात होता शिल्लक, टाकणार होती कुत्र्याले, इलेच आणून देते. काव आता तर हिचे हातपाय बी नाही हलत. आता हिचे कपडे कसे बदलायचे? जाऊ दे, मागच्या जन्मीचे भोग असेल तिचे, जाऊ दे तिकडे. हे करायला कोणाला टाइम आहे? तिला कपडेच नाही घालू आपण. हा, घरचं झालं थोडं, निवायान धाडलं गोड. जाऊ दे, चल. श्वास एक एक माझा जड झाला. पाणी तर कमीत कमी तिथलं नेऊन द्या. त्या पोरी लुचलो हातपाय जायलेत नाही. आपल्या
कितीतरी दिवसांपासून माझ्या अंगावर कपडे पण नव्हते. घरच्यांनाच हाल केलेत तर परक्याकडनं काय अपेक्षा ठेवणार. ज्ञानेश्वरी बाळा, सुकलेले पंख आले नशिबी जरी, झाले मी स्वार आज वाऱ्यावरी. लाखोंनी वाटेत काटे जरी, संपून आले मी माझ्या घरी. सुकलेले पंख आले नशिबी जरी, ला 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 ला. वाट नवी दिसताना, पंख आज खुलताना, स्वप्न आज पाहता, मुक्त होनी हसताना. वाट नवी दिसताना, पंख आज खुलताना, स्वप्न आज पाहता, मुक्त होनी हसताना. कोसळल्या देशात झाले स्वार वाऱ्यावरी. सुकलेले पंख आले नशिबी जरी, झाले मी स्वार आज वाऱ्यावरी. लाखोंनी वाटेत काटे जरी, संपून आले मी माझ्या घरी. सुकलेले पंख आले नशिबी जरी, झाले मी स्वार आज वाऱ्यावरी. रामकृष्ण रामकृष्ण. काय म्हणते माऊली? काय नाही बाबा, फक्त तुमचा आशीर्वाद असू द्या. माझे आशीर्वाद कायम तुझ्या सोबत आहे बेटा. ज्ञानेश्वरी, मला एक सांग. समजा देवानं तुला अशी काही शक्ती दिली की त्या शक्तीनं तू कोणाचं बरं वाईट काही करू शकशील, कोणाला मारू शकशील, तर तुला ज्यांनी त्रास दिला त्यांना तू काय शिक्षा करशील का? मला कोणाचाच बदला नाही घ्यायचा. मला कोणाचंच वाईट नाही चिंताचं. माझ्या संग जे वाईट वागले त्याले मी कधीच माफ केलं. जर का मला देवानं शक्ती दिलीच तर माझ्यासारख्या एका जागी पडेल अशा बयाची सेवा करायची आहे. मला ज्या यातना म्या भोगल्या त्या मला कोणाच्याच वाट्याला येऊ नाही द्यायच्या. नाल्यात पडल्यासारख्या जगतेत, ज्याले हालता बी येत नाही, त्यांच्या त्या यातना त्यांना जिवंतपणी भोगणं लागतं. त्यांच्या त्या यातना मला कमी करायच्या आहेत. पण अशा किती बायांच्या यातना कमी करशील का तू? 500 करीन बाबा. वा, रामकृष्ण. येऊ बेटा. हा, चला. आता किती पेशंट? अजून 40-50 आहे. जेवणाचं वगैरे? हो हो, सगळं. परत केव्हा चक्कर आहे? काय म्हणतो आपला पेशंट?
थोडा सिरियस आहे. आज तिच्या डोळ्यांच्या ज्या बावल्या आहे ना थोड्या एक्सपांड वाटल्या. तिची गाठ जर मोठी झाली असेल ना तर तिचे ब्रेनची कंट्रोलही जाऊ शकते. हॉस्पिटलला ॲडमिट केलं तर? अहो त्याचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणजे? नंदूभाऊ, आता फक्त आणि फक्त मनाची तयारी करा. आपल्या ज्ञानेश्वरीचा आता इलाज नाही. हिची शाश्वती नाही आणि ही स्वतःच्या वेदना विसरून जगाच्या वेदना कमी करायचे स्वप्न पाहते. बाबा काय म्हणले डॉक्टर? काय नाही, तू चांगली होणार आहे आणि 100 वर्ष जगणार आहे. हेच माझ्या डोळ्यात पाहून बोला बरं. नंदू बाबा, तुमचं नजर चोरणं माझ्या लक्षात आलं. तुमच्या डोळ्यातले भाव आणि शब्दाईच्या पलीकडलं समजलं मले. जाणार तर कधीचीच होते मी, पण एक वचन घ्यायचं होतं. जेव्हा पण मी जाईन ना तेव्हा माझ्या नातेवाईकाला इथं अजिबात येऊ देऊ नका. त्यांना इथं उभं बी नाही करायचं. मग पाणी तुम्हीच धर जा, मला अग्नी बी तुम्हीच दे जा. म्हणून आज मी तिचा बाप झालो आणि तिला अग्नी दिली. हातपाय नसताना, स्वतःसोबत वाईट घडलेले असताना सुद्धा स्वतः जळून दुसऱ्यांना ऊब देण्याची भावना होती. ज्ञानेश्वरी,
तुला प्रत्येक क्षणी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागायचं. तुझ्या या आभाळा एवढ्या सेवाभावी विचारांनी आम्हाला जगण्याची ती चाळ दाखवलीस. ज्ञानेश्वरी, बाळा, तुझी इच्छा आम्हाला पूर्ण करायची. तुझ्या नावानं ज्ञानेश्वरी अवेदना केंद्र तुला समर्पित करायचं. जन्माची पुण्याई नशिबी तू आली. कुण्या जन्माची पुण्याई नशिबी तू आली. स्वप्न जगण्याचे आम्हा तुझ्या शानी रोपाला. श्वास एक एक माझा जड झाला. माणसाने कसा घात केला. श्वास